बीडमध्ये पिस्तुलांची थैमान, 1222 शस्त्र परवानाधारक. इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत, तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने? 1222 अधिकृत शस्त्र परवाने, मग अनधिकृत किती असतील? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या या एका ट्विटने खळबळ माजवून दिली आहे आणि बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. यात अंजली दमानिया यांनी एका व्यक्तीचा फायरिंग करतानाचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय. आधीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 15 दिवस उलटले असताना मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. संतोष देशमुख हत्येचे मास्टरमाइंड असणारे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय. अशात आता बीडच्या बंदूक परवानाधारकांवरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करून वाल्मिक कराड आणि त्यांच्या समर्थकांवर शस्त्र परवान्यावरून टीका केली आहे. यात त्यांनी निखिल फड आणि कैलास फड यांची नावं घेतलीत. अंजली दमानिया यांनी कैलास फड यांचा फायरिंग करतानाचा व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय. दमानिया यांनी फड यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये फड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांनी छापली आहे. पण सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहे ते म्हणजे कैलास फड आणि निखिल फड यांच्याबद्दल. हे दोघं जण कोण आहेत? यांच्या माध्यमांमध्ये चर्चा का होत आहे? यांच्यावर टीका का होते? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला अंजली दमानिया यांनी ट्विट करून कैलास फड आणि निखिल फड यांची माहिती दिली. वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहेत, पण त्यांच्याच गटातले कैलास फड आणि निखिल फड या दोघांकडे कोणतंही लायसन्स नाही. मी SP नवनीत कामत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि या कराड गँगला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावा, असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे. दमानिया यांनी ट्विट केल्यानंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं बोललं गेलं. दमानिया यांनी हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ही सगळी माहिती उघडकीस आणल्यानंतर कैलास फड आणि निखिल फड माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत. त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आणि चर्चा सुरू झाल्या. नेमक्या कैलास फड आणि निखिल फड आहेत तरी कोण? याबद्दल. कैलास फड आणि निखिल फड पिता पुत्र असल्याची माहिती आहे. कैलास फड यांनी इन्स्टा बायोवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी माहिती लिहिली, तर यासोबत त्यांचं परळी वैजनाथमध्ये कैलास भाऊ फड संपर्क कार्यालय असल्याचं दिसतंय. तर त्यांचा मुलगा असणारा निखिल फड समाज माध्यमांवर चांगलाच सक्रिय आहे. निखिल फडने आपल्या इन्स्टा हँडलवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धनंजय मुंडे समर्थक, परळी वैजनाथ, माणसं जोडणं हाच आमचा धर्म अशी माहिती दिली आहे. यासोबतच निखिल फडचे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा आहे. पण सध्या समाज माध्यमांवर निखिल फड याचा बंदूक सोबत घेऊन ड्रायव्हिंग करत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळेच त्याच्याकडे बंदुकीचं लायसन्स कुठून आलं असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. निखिल फडचे वडील कैलास फड तर अजून वादग्रस्त ठरलेत. यात कैलास फडचे 2 व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये कैलास फड हवेत गोळीबार करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहे. पोलिसांसोबत वाद घालताना कैलास फड, ये भावा शांत रहा, कशाचा पोलीस तू, माझ्या संग राहिला ना तुम्ही, मग शांत रहा, असं म्हणताना दिसत आहे. याच कैलास फड यांच्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेत गोळीबार केल्याचा आरोप झाला होता. याचा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमावर सध्या मोठ्या प्रमाणात फिरत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कैलास फड आणि निखिल फड यांची सगळी माहिती अजून लोकांपुढे आली नसली तरी ते स्वतःला धनंजय मुंडेंचे समर्थक म्हणून घेतात, हे मात्र नक्की. कैलास फड फक्त धनंजय मुंडे आणि हवेत गोळीबार करण्या इतपत सीमित राहिले नाहीत, तर त्यांचं विधानसभा निवडणुकीतलं एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं. हे प्रकरण होतं शरद पवार गटाच्या माधव जाधव नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचं. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठीचं मतदान पार पडलं. या दिवशी परळीतल्या एका बूथवर कैलास फडने माधव जाधव यांना मारहाण केली. 20 नोव्हेंबरला याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या, पण निवडणुकीचे निकाल लागले आणि कैलास फड यांचं मारहाणीचं प्रकरण मागे पडलं. मात्र अंजली दमानिया यांनी कैलास फडचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर या प्रकरणातला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचं बोललं जातंय. कैलास फड प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय. माध्यमांशी बोलताना धस म्हणाले की माधव जाधवचा काय दोष होता? त्याच्या व्हिडिओ क्लिपा तुम्ही पाहिला नाहीत का? नमिता मुंदडांचं मतदान कशामुळे कमी झालं?
माधव जाधवला रेटून हाणलंय. पोलिसांना काय भाषेत बोलतो तो बारका पोरगा? हे मीडियाला दिसत नाही का? माधव जाधवला चुटकी वाजून बोलतो तो बारका पोरगा. तो पोरगा पोलिसांना सुद्धा चुटकी वाजून बोलतो. अरे आम्ही 55 वर्षाचे होत आहोत, आजपर्यंत पोलिसांना अशी बोलण्याची आमची हिंमत झाली नाही. त्या पोराचं नाव फड आहे. थोडक्यात सांगायचं तर सुरेश धस यांचा इशारा निखिल फड याच्याकडे होता. यावेळी सुरेश धसांनी कैलास फडवर सुद्धा टीका केली. पिस्तुलाच्या लायसन्स आणि शिफारसी कोणाच्या आहेत? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पुसता आणि गोळ्या हाणता. आमच्या बीड जिल्ह्यात नेमकं काय चालू आहे असं माध्यमांसमोर धसांनी प्रश्न उपस्थित केले आहे. याआधीही हिवाळी अधिवेशनात सुरेश धसांनी बंदूक परवान्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं होतं. विधानसभेत बोलताना सुरेश धस म्हणाले होते की 1200 ते 1300 लायसन्स बीड जिल्ह्यामध्ये आहेत. आमचा जिल्हा गँग ऑफ वसेपूर झालाय का असा सुद्धा प्रश्न सुरेश धसांनी विधानसभेमध्ये विचारला होता. कैलास फड आणि निखिल फड यांच्या प्रकरणावरून बीड जिल्ह्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. यात बंदूक लायसन्सचा आणि गोळीबाराचा मुद्दा सगळ्यात प्रमुख मुद्दा ठरतोय. बीडच्या स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमध्ये 2021 मध्ये 1098 इतके बंदूक परवानाधारक होते, तर 2024 पर्यंत ही संख्या 1281 वर जाऊन पोहोचली आहे. म्हणजे 3 ते 4 वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 183 परवाने वाटप केल्याचं बोललं जातंय. इतर जिल्ह्यांशी तुलना करता एकट्या परभणीमध्ये केवळ 32 परवाने आहेत. यावरून बीड जिल्ह्यात एवढे परवाने कसे वाटप झालेत असे प्रश्न विचारले जात आहे. जर कायदेशीर एवढे परवाने असतील तर बेकायदेशीर किती असतील अशा सुद्धा शंका सध्या उपस्थित केल्या जात आहे. गेल्या शनिवारी म्हणजे 21 डिसेंबरला बीडचे पोलीस निरीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्यात आली. बारगळ यांची 2021 साली बीडचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पदभार हाती घेताच त्यांनी शस्त्र परवान्याची पडताळणी केली होती. ही पडताळणी केल्यानंतर बारगळ यांनी 245 शस्त्राचे परवाने रद्द करावे अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाला केली होती. पण त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं बोललं जातं. कैलास फड आणि निखिल फड यांच्या प्रकरणावरून बीडमध्ये शस्त्र परवाना देणाऱ्या लॉबीचा सुद्धा प्रश्न समोर आलाय. वेळोवेळी बीडच्या स्थानिक माध्यमांनी छापलेल्या बातम्यांनुसार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदुकीचे परवाने मिळण्यासाठी खालच्या अधिकाऱ्यांची एक लॉबी सक्रिय होती असं म्हटलं गेलंय, ज्यामधून बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदूकधारी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. थोडक्यात सांगायचं तर राजकारणांचा असणारा वरदहस्त, त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून विणलेलं जाळं, या सगळ्या गोष्टींमुळे बीडचा गँग ऑफ वसेपूर झाल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कैलास फड आणि निखिल फड यांच्यावर कोणती कारवाई व्हायला हवी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बीडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.